पहिल्या चेंडूवर फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली सूरज इपली कॅच सोडणार नाही फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद झाला पहिल्या चेंडूवर इथे मात्र मोठा धक्का लागतोय हैदराबादला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र मिळाली आहे दिनकर यादव अमित गिरीला पाहतोय चांगला चेंडू चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते एनर्जेटिक सुरुवात हैदराबाद या संघासाठी हा देखील चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळाला ही लास्ट मॅच असेल लीग स्टेजेस मधली तदनंतर आपण वळणार आहोत सेमीफायनल 2 आणि फायनल कडे आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे ही मॅच हैदराबाद संघासाठी फार महत्वाची आहे पहिले संघ जय मल्हार तदनंतर रायझिंग स्टार शिवशंभू आणि चौथा संघ वाईटचा इशारा आलाय यस नक्कीच फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल आपण जर पाहिलं चौथ्या क्रमांकासाठी नक्कीच ही झुंज चालू असताना हैदराबाद संघ नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय अमित गिरीला पाहतोय अद्याप धावसंख्येचा विचार केला तर फक्त 2च धावा या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात एक वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक सिंगल हा फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक सूरज चिपली झेल ड्रॉप करणार नाही आहे इझी पिकिंग्स फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं विकेटचा पतन
रवी सिंगला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. खूप स्लो सुरुवात. हेंद्रपाडा संघासाठी चांगली बाद असेल प्रथम फिल्डिंग करत असताना. रवी सिंगला आपण पाहतोय. चांगला चेंडू, डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी रवी सिंगच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल. रिव्हर्स फटका खेळलाय. अप्रतिम फटका त्या ठिकाणी. नक्की 4 धावा आपल्या संघासाठी मिळतील. रवीला पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पकडावा लागेल. चेस असेल. चेस ऑन आहे. बॉलर नक्कीच रेस. बॉल नक्कीच या ठिकाणी रेस जिंकेल. चौकार आला. ठिकाणी फिल्डिंग नक्कीच झाली पाहिजे होती. छान फिल्डिंग फुकावी लागेल मॅच मध्ये. अकरा धावा धावफलकावरती. फार महागड ठरत आहे हे षटक. या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद होईल. नक्कीच आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर विकेटचं पतन फार गरजेचं होतं. त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं विकेट या ठिकाणी गमावली. इथे नक्कीच चेस असेल फिल्डर साठी. सूरज हिपलेला आपण पाहिलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं.
गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. सूरज हिपली माझ्यामध्ये गोलंदाजीची कमान त्या ठिकाणी स्वतःच्या खांद्यावरती घेतील. तेरा धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्यात. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच एका धावेसाठी एक धाव मिळेल. स्ट्राईकवर मनीष मोहितेला आपण पाहतोय. सूरज शिपली गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच पुन्हा एकदा एक असा अमित गिरीला मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये फार काम करावं लागतं. मिड विकेट काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण अमित गिरीला पाहू शकतो. तदनंतर आपण हा फटका चांगला आहे. हा फटका वेट केला, वॉच केला आणि डिस्पॅच केलं. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. धावा मिळतात 4 चौकार. फुलटॉस चेंडू. एक धाव मिळेल. 20 धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू, चांगली लाईन आणि लेंथ, तेच तर्रार गोलंदाजी त्या ठिकाणी. नक्कीच पूल खेळायचा होता पण तेवढा वेळ मिळाला नाही आणि फलंदाजाला या ठिकाणी नक्कीच डॉट चेंडूची सांगता करावी लागते. नक्कीच त्या ठिकाणी 20 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते.
एक साव. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना करण पोंगाडेला आपण पाहतोय. इथे झेल टिपलाय. इझी पिकिंग या ठिकाणी नक्कीच फारच खराब चेंडू होता, पण त्या खराब चेंडूवरती नक्कीच हा झेल त्या ठिकाणी टिपलाय. फारच अप्रतिम झेल म्हणावा लागेल. फारच जोरात चेंडू हिट केला गेला होता हातामध्ये. सुपूर्द झालाय फलंदाज मनीष मोहितेला. आता इथून माघारी परतावं लागतं. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये टेक धामीला आपण पाहतो. फटका हवेमध्ये. झेल खाली. झेल जिंकलाय. फलंदाज टेक धामीला परत माघारी परतावा लागतंय. करण पोंगाडेला मिळणार हा चांगला विकेट. नक्कीच या ठिकाणी ऑन हॅट्रिक नक्कीच आपल्याला करण पोंगाडे पाहायला मिळतील. त्याची जागा घ्यायला जातोय अक्षय घुगरे. नक्कीच आपण जर टेकनामीचा विचार केला, पहिल्या चेंडूवर आपली विकेट त्यांनी गमावली. मोठा फटका खेळायच्या नादामध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये असल्याने झेल मात्र खाली चांगला टिपला. विपुलला आपण पाहिलं. आता मात्र अक्षय मागच्या मॅच मध्ये एक साव त्या ठिकाणी मिळेल. हॅट्रिकचा चेंडू होता. फुलटॉस चेंडू फेकण्यात आला. खराब त्या ठिकाणी हा चेंडू नक्कीच हॅट्रिकसाठी म्हणावा लागला तर फुलटॉस चेंडूवर विकेट मात्र मिळालेली नाही आहे. आणि धावफलकावरती धावा झाल्या तर म्हणजे 22.5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि उर्वरित 2 चेंडूंचा खेळ नक्कीच या षटकामधील शिल्लक असेल. दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवटला जातील. मयूर इंगळेचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये 11 धावा. मुकुंद इंगळेचा विचार केला 11 चेंडूमध्ये 11 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. करण पोंगाडेचं हे चांगले षटक. दोन धावा नक्कीच पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिळतील. आणि षटक या ठिकाणी समाप्त होईल. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. उर्वरित 2 षटकांचा खेळ ह्याच्यानंतर शिल्लक असेल.
सूरज झिपलीला पाहतोय 28 फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. हा चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकाराच्या दिशेने मात्र अमन सिंगला विनंती असेल कृपया करून नॉन स्ट्रायकर यांच्या बेल्स लावायच्या. ठीक आहे. चौकार आला 32 फलकावरती. दोन धावा तर नक्कीच त्या ठिकाणी एकवडल्या जातील. लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा, त्याच्यामध्ये 9 धावा अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात 4 चेंडूंमध्ये. नो बॉल असेल आणि फ्री हिट देखील असेल. 35 धावा, 9 चेंडू. हा फार खराब चेंडू. ऑन गोईंग मुवमेंट असेल का या मॅचचा नक्कीच पाहावं लागेल, कारण षटकार आल्यानंतर 40च्या पार जिथे 50 धावांपर्यंत त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात होता, तिथे आता एक जाव मिळेल. चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला सूरज झिपलीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. छत्तीस फलकावरती उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मध्ये पाहायला मिळते. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या प्रेक्षकांनी सांगायचंय काय आहे ते. चौकार आहे, चौकार. या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आहे त्या ठिकाणी नक्कीच. मुकुंद इंगळेच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता आणि नक्कीच कनेक्ट देखील झालेला नाही आहे आणि षटक या ठिकाणी समाप्त झालं. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 40. आपण जर मुकुंद इंगळेचा विचार केला तर नक्कीच चांगला बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटिंग करत असताना जेव्हा जेव्हा चौकार आला, 2 चौकार खेळले, त्याच्यानंतर लगेच रिव्हर्सचा अटेम्प्ट देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि कॉन्फिडन्स नक्कीच रेजअप होईल जर आपण विचार केला. 14 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी ओपनिंगला आल्यानंतर
फटका हवेमध्ये आणलेला आमच्या हातातून झेल मात्र सुटला. नक्कीच 42 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. असे अजून मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचं षटक आपण कृष्णाला गोलंदाजीसाठी हर्षितला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. फटका लाजवाब स्लॉट मध्ये होता आणि प्लॉट मध्ये पाठवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार. बावन्न धावा दफल 54 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक पाहत राहतील आणि चेंडू मध्ये ट्रॅव्हल होईल. षटक या ठिकाणी समाप्त होईल. 60 धावा फलकावरती पूर्णपणे 10.00च्या सरासरीने अद्याप कुठल्या आहेत. आणि चांगली बाद म्हणजे इथे मात्र ओव्हर टाइम मुकाबल्यामध्ये जर जिंकायचं असेल 60 धावा या ठिकाणी चेस करावे लागतील. 60 धावा जर चेस केल्या तर हेंद्रवाडा संघ नक्कीच या ठिकाणी विजयी ठरू शकतो. अजयची आणि मुकुंदची चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगला कमबॅक आपल्या संघाला करून दिला आणि पाहायचंय की या 60 धावा पुरेशा आहेत का, बनवल्या आहेत त्या, की मात्र अजून बनवायची गरज होती.
BTCL तर्फे एक महत्त्वाची सूचना म्हणजे असा क्रिकेटचा एक अनिखेत नियमच असं म्हणावं लागेल. तर सर्वात पहिले म्हणजे जी आपण बॅट एखाद्या कव्हरमध्ये असेल याचा अर्थ ती बॅट खेळण्यासाठी अवेलेबल नाही असा क्रिकेटचा अनिखेत नियम असतो. त्यामुळे समजा तुमच्यासमोर एखादी बॅट कव्हरमध्ये आहे याचा अर्थ ती तुम्ही खेळण्यासाठी घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला तुमची बॅट एखाद्याला खेळायला द्यायची नसेल किंवा तुमची स्वतःची बॅट असेल तर ती कव्हरमध्ये ठेवणे हा आपण भरपूर दिवसापासून असा अलिखित नियम असतो. दुसरं म्हणजे की आपण जेव्हा दुसऱ्या कोणाची बॅट घेतो तेव्हा ती बॅट आपण जिथून घेतली, ज्या कोपऱ्यातून तुम्ही ती बॅट घेतली त्याच कोपऱ्यात ती परत गेली पाहिजे यूज केल्यानंतर, जेणेकरून ज्याने ती तिकडे बॅट ठेवली होती त्याला परत ती शोधाशोध करावी लागणार नाही. त्यामुळे कृपया एवढ्या गोष्टींचं लक्ष असू द्या. आपण खूप क्रिकेट खेळणारे लोक आहोत. स्वतःच्या गोष्टींची आणि दुसऱ्यांच्या गोष्टींची काळजी घेणं, स्पेशली बॅट, एखाद्या बॅट्समनसाठी बॅट हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. त्याची काळजी घेणं आपणच महत्त्वाचं. आणि त्या बॅटवरती प्रॉपर मार्किंग असणं, तुमची बॅट महत्त्वाची असेल तर त्याच्यावरती तुमच्या टीमचं नाव, प्लेयरचं नाव, जमलं तर फोन नंबर, म्हणजे कोणाला ती चुकून समजा बॅट सापडलीच तर तुमच्याकडे ती आणून देऊ शकतो. आपण आजच्या दिवसामध्ये महागाई खूप वाढलेली आहे. 1000, 2000, 3000 अशा किमतीच्या बॅटा आपण वापरतो आणि त्यांची काळजी घेणं पुरेपूर ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कृपया आपल्या सामानांची, दुसऱ्यांच्या सामानाची पुरेपूर काळजी घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद. पहिल्या षटकावर फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागतं. सूरज झिपली लावड पाहिलं. बॅक टू द पॅव्हिलियन. वाईटचा इशारा आलाय पंचाच्या बाजूने. बाबू भागण्याला नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅच जिंकायची असेल तर त्याची बॅट चालणं फार महत्वाचं. वैभव बागणे बॅटची कडा घेतली. आउटफील्ड फास्ट असल्याने क्षेत्ररक्षक नक्कीच इथे एक धाव मिळेल. बाबू बागणेचा जर बॅटिंगचा जर आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून एखाद मोठा फटका जर आला तर नक्कीच कॉन्फिडन्स त्याला तिथे मिळेल. भरपूर क्रिकेट पासून लांब असल्या कारणामुळे जो फॉर्म आहे तो पकडण्यामध्ये थोडासा अद्याप कठीण परिश्रम करावे लागतात. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट आपली गमवावी लागली असती.
4 चेंडू 2 धावा. हा फटका चांगला. थांबायची गरज होती, कारण जर आपण विचार केला तर घाई करून चालणार नाहीये. एक बॉल डॉट झाला, दुसरा चेंडू डॉट झाला, तर तिसऱ्या चेंडूवर चौकार मारण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये असला तर नक्कीच पिचमध्ये विकेट बहाल करायची गरज नाहीये. जे आपण पाहिलं भरपूर मोठे खेळाडू आपण जर पाहिले असतील, सुरुवातीला टफ टाइम असतो पिचमध्ये असताना, त्यानंतर नक्कीच कमबॅक केला जातो. 5 चेंडूमध्ये 6 धावा. 5 चेंडूमध्ये 6 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. मनीष मोहिते नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव मिळेल. षटक या ठिकाणी समाप्त होईल. षटकाच्या अखेरीत संघर्षित धावसंख्या होती म्हणजे 7 धावा. एक गडी नक्कीच या ठिकाणी आपल्याला गमावताना पाहायला मिळाला. सूरज इपलीच्या स्वरूपामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट. हा फटका चांगला आहे. बाबू बागनेला नक्कीच हा कॉन्फिडन्स देणारा स्ट्रोक आहे. फुलर लाईनचा चेंडू होता, फक्त इनफिल्ड वरून डोक्यावरून खेळण्याची गरज होती, तो मात्र हा फटका खेळला गेला. नक्कीच बाबू बागनेचा विचार केला. हात नक्कीच थोडासा फ्रॅक्चर, थोडासा ट्वीस झाला होता, त्यानंतर आता मात्र कमबॅक करतात टेनिस क्रिकेटमध्ये आणि चांगला कमबॅक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बाजूला साथ देतात अर्जित. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे आणि असते तरी पण बॉल फक्त बाउंड्री लाईन वरून उठवण्याची गरज आहे. 4 धावा नक्कीच या चेंडूवर देखील. म्हटलं तर बाबू बघण्यासारखा जो फलंदाज आहे त्याला एक शॉटची वाट पाहावी लागते. आपली विकेट बहाल करून चालणार नाहीये, कारण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं फारच स्वस्तामध्ये भाऊ बघण्याला आपली विकेट गमवावी लागली होती, पण आता नक्कीच चांगली फलंदाजी करो या मरोच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी करत असताना फलंदाज चांगलाच फटका खेळला. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जातोय. चेंडू 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. चांगला कव्हर करून चेंडू अडवण्यात आला. शॉटला नक्कीच 100 पैकी 100 मार्क असतील, पण आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला चेंडू आणि 2 धावा 1 पडण्यामध्ये यश संपादित केलं. हा फटका हवेमध्ये. 2 धाव्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. 2 धावा एकवटला जातील. थोडस
हाफ अ चान्स म्हणू शकतो आपण. झेल घेण्याची संधी होती पण झेल मात्र त्या ठिकाणी घेता आला नाही आणि जीवनदान मात्र त्या ठिकाणी मिळालं. हा फटका बाबू बघणे स्टाईल मध्ये चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडूला पाठवलाय स्लॉक स्वीप सीमारेषा पार षटकार. सव्वीस सफा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. आता गरज असेल ती म्हणजे 24 चेंडू मध्ये 35 धावांची. मनीष मोहितेचा पहिला चेंडू या ठिकाणी डॉट पाहायला मिळतो. सत्तावीस धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. एक धाव या चेंडूवरती नक्कीच एकवटली जाईल. बाबू वागणेला आता आपण पाहतो. अजून एक डॉट चेंडू चांगला कमबॅक षटक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिलं देखील मनीष मोहितेचा अप्रतिम षटक. 12 ते 13 धावा नक्कीच या षटकामध्ये एकवटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. फटका हवेमध्ये फसलाय आणि इथे मात्र आपली विकेट गमवावी लागते. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना वैभव बागणे इज बॅक टू द टेक आउट. बडी मछली जाल में एक असा मिळेल. एक असा सहाव्याने धावफलक पुढे सरसावला. 28 या धावसंख्येवरती हेंद्रपाडा संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला असताना पाहायला मिळतो. डॉट चेंडू षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. फारच चांगलं षटक अवघ्या फक्त आणि फक्त 2च धावा खर्च करून हे षटक फेकण्यात आलं आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 33 धावांची.
टेकला पाहतोय, टेक धामी. गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी अनिल राम. फटका चांगला. दोन धावा नक्कीच त्या ठिकाणी एकवटला जातील. एका धावेसाठी जिद्दोजहद असेल. 16 चेंडूमध्ये 31 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात. एक साव बॅटची कडाल त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच चांगला ओव्हर या ठिकाणी समाप्त होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 32 आणि 12 चेंडू मध्ये इथून पुढे 29 धावांची गरज आहे. कशा प्रकारे या 29 धावा करू शकतील का, की आता मात्र नेट रन रेट वरती मॅच होईल. जितकी जास्त जवळ पोहोचता येईल तेवढा पोहोचण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे. कारण आता जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर असं वाटतंय की थोडंसं भरपूर बॅकफूटवर ढकलण्याचं काम त्या ठिकाणी नक्कीच प्रतिस्पर्धी संघाने केलेलं आहे. पण ज्यांना मॅच जिंकायची आहे त्यांना परिश्रम करावे लागतील, कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल. आता मेहनत करावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल आणि लगननी काम करावं लागेल. हा फटका चांगला, कारण क्षेत्ररक्षक जरी असले तरी पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतो. 4 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. अर्जितला पाहतोय, अर्जित माहिती. हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक म्हणावा लागेल.
कृपया सगळ्यांना विनंती असेल, अंपायरचा निर्णय मान्य करा आणि फिल्डिंग लावून घ्या. रायझिंग स्टार संघाला विनंती असेल की कृपया फिल्डिंग लावून घ्या. अशा ग्रुप प्लीज प्लीज बाउंड्रीवरती जावे. तुमचा कॅप्टन बोलून घेईल. तुमच्या टीमचा कॅप्टन भरत आहे, तो व्यवस्थित अंपायरशी डिस्कशन करेल आणि ठरवेल. बाकीच्या खेळाडूंचा याच्यामध्ये काही रोल नाहीये. जे निर्णय घेतील 2 अंपायर ठरवून घेतील. अनिल, यू हॅव नो रोल. ओके, इम्पैक्ट प्लेयर. चला लवकरात लवकर सामना सुरू करावा. लगेच चांगला चेंडू दिनकरचा आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर गती तत्पुरती दिली जात नाही. हा देखील पंचाकडे लावड अपील असेल. एक जाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच पंचांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू नक्कीच मार्गस्थ असेल. या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त पाच दफा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतं. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू अनिल रामसाडे. स्लोअर गतीचा चेंडू फेकण्यात आला. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक असेल बांधतील प्रेक्षक गरंगळत सीमा रेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4.
9 धावा फलकावरती नक्कीच अद्याप नोंदवला गेला. तर फार महत्वाचं षटक असेल. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना अजय मिश्रा 6 चेंडूमध्ये 20 धावा करू शकतील का? अनिल रामकडून एखाद मोठा फटका पाहायला मिळेल का? की जो गोलंदाजी ट्रॅकवर असेल तो मात्र कंजूस गोलंदाजीने सामना मात्र आपल्या संघाला विजयी करेल. सौरभ माझ्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्जत असताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन्स आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. कटर्स पाहायला मिळतील. यॉर्कलँडचे चेंडू पाहायला मिळतील. गती दिली जाणार नाही या, पण आता कशा प्रकारे गोलंदाजी कराल हे नक्कीच पाहणं तितकंच गरजेचं असेल. सहा बॉल 20 पाहिजे जिंकायला. 1 ओव्हर 20 रन. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच अडवतील. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला असाय. 2 धावा नक्कीच चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट. चुस्त लढत नक्कीच पाहायला मिळाला. सौरभ आणि अजयचा मुकाबला नक्कीच पाहायला मिळेल. रायझिंग स्टार विपक्ष हेंद्रपाडा संघाचा 5 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज असताना एक जर मोठा फटका या 2 चेंडूंमध्ये आला तर सामन्याला कलाटणी देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जाईल. अजय मिश्रा हा फटका फसलाय. हा फटका बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जेलखाली. टेकदामी काही चूक नाही करणाऱ्या फलंदाज अजय मिश्राला माघारी परतावं लागतंय. येस, लास्ट होप इज बॅक टू द पॅव्हिलियन. एक साव नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. आता गरज असेल ती म्हणजे 3 चेंडूमध्ये 17 धाव्यांची. 3 चेंडूवर 3 षटकार अनिल रामच्या बॅटमधून पाहायला मिळतील का? नक्कीच पाहणं गरजेचं असेल. फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी.
खेळ या ठिकाणी संपला आणि